असं नाही दादा, हे बघा इथे तूप लावा म्हणजे भाजणार नाही आणि मग असे लाडू वळायचे एका हातानं. स्वीटू काय बरोबर वळतेस ग तू? म्हणजे चटका बसणार नाही म्हणून. हा एकदा असं करून घ्यावं तर. अहो तुम्ही कशाला वळताय? स्वीटू वळते ना. वळतायत वहिनी, फोडतायत. अरे रोज लाडू करून करूनच जमणार ना मला, तसाच शिकणार मी. नाही हसा तुम्ही हसा, पण रोज लाडू वळून वळून एक दिवस एक्सपर्ट होतो नाही बघा तुम्ही. मी पण वहिनी हे बघा कशा झाल्या शेव. अरे वा भाऊजी, अगदी भराभरा शिकला तुम्ही. आता घरचाच बिझनेस म्हटल्यावर शिकायला नको का? लगेच बिझनेस का? अरे ओमकारवर माझा विश्वास आहे. ओमकार आपल्याला कॉन्टॅक्ट देणार. मग आपण गाळा घ्यायचा, त्या गाळ्यामध्ये लाडू चिवडा ठेवायचा, मग हळूहळू अजून एक गाळा घ्यायचा, मग एक मजला घ्यायचा. वहिनी तुम्ही बघाच, आपला फराळ 5 स्टार हॉटेलमध्ये जाणार. साळवी फराळ. मग हळूहळू आपण वाडी घ्यायची, त्या वाडीमध्ये रात्रंदिवस फक्त फराळच होणार. ए दादा, मग तू हे काम करत बसायचं नाही, फक्त अकाउंट सांभाळायचा. बिझनेस वाढला की पैशाची उलाढाल वाढणार. वहिनी तुम्ही बघाच, ओमकार आपल्याला बिझनेस देणार. हा आम्ही गरीब होत, तुला घरी जेवायला बोलून अर्ध्या पुरणपोळीपेक्षा जास्त नाही वाढता आलं आम्हाला, पण म्हणून असे उपकार करणार आहेस? माझ्या घरच्यांना खोटी स्वप्न दाखवणार आहेस? फोन जरी खोटा असला ना तरी अशी खरंच खूप सारी लोक आहेत ज्यांना वर्षभर अशा घरगुती फराळाची गरज असते. आओ शेव. आलं, थांबा. अगदी खरं बोललात बघा भाऊजी. काल किती सहजपणे काम मिळवून दिलं त्यांनी आपल्याला. मग तो आपल्या घरी जेवायला आला काय आणि त्याच वेळेला नेमकं काम यावं. मी तर म्हणते अगदी देवासारखा आला तो. लक्ष्मी घरात यायला ना तोच निमित्त आहे बघा. आणि साधेपणा इतका की तो मला थँक्यू म्हणत होता. वहिनी तुम्ही म्हणताय तसा अगदी गुणी ओमकार. शकूचे संस्कार, दुसरं काय. नलू, एखाद्याला आपलं म्हटलं ना की त्याच्यासाठी काहीही करायला काही लोक तयार असतात ना, त्यातलाच आहे तो. अरे माझा लाडू अगदी बरोबर वळलाय. बघा. अरे वा. स्वीटू, शेव लाडू चिवडा चिन्याची पिशवीत भरतोय ना, त्याचे सॅम्पल देऊन या. आणि हो, प्रत्येक जिन्नसाचे ना एक एक पिशव्या ना ओमकार साठी तयार कर. हा, त्यालाही देऊया. हो. अगं कुठे निघालीस? आलेच. बोल. तुला माहितीये तू काय केलंस? नाही काय? तू माझ्या घरच्यांच्या अपेक्षा वाढवल्यास. त्यांना खरंच असं वाटतंय की त्यांना मोठी ऑर्डर मिळाली. पहाटेपासून उठून त्यांनी काम करायला घेतलंय. शेव लाडू करतायत, फराळ करतात आणि तुझं कौतुक करतायत. रिअली? कमाल. काय बोलतायत माझ्याबद्दल? तू जे बोललास ते खरंय असं समजून बोलतायत ते. खरंच असे काही लोक आहेत ज्यांना हे पदार्थ हवेत. कुठे आहेत. कुठे अशी लोक? एखाद्याला तरी भेट. मी येते फराळचे सॅम्पल्स घेऊन. घरीच या ना मग. नाही, मी स्टेशनला भेटते तुला. ऐक ना स्वीटू, मी अजून उठलोही नाहीये. मग उठ, आवर आता. हा, आणि वेळेत स्टेशनला पोहोच. ऐक ना, इट्स इम्पॉसिबल आता स्टेशनला पोहोचणं. ते तू बघ. मी 10 वाजता स्टेशनला पोहोचेन, प्लॅटफॉर्म नंबर 1च्या इंडिकेटर पाशी. 5 मिनिटं तुझी वाट बघेन, 10:05ला मी निघून जाईन. तू खरं बोलत असशील तर येशील आणि त्या माणसांची माझी गाठ घालून देशील. खोटं बोलत असशील तर तू नाही येणार. मी पोहोचतो, पण मला थोडा वेळ. हॅलो. 5
5 मिनिटं तुझी वाट बघेन, 10:05 मी निघून जाईन. ए थांब 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 थांब. मी पटकन बाहेर जाऊन येते. ऐक ऐक, सॅम्पलच्या पिशव्या बदल्या ते घेऊन जायला विसरू नकोस. आणि आणि थांब थांब, अगं सुमनचं औषध आणा. नको वहिनी, कशाला? कशाला म्हणजे? सुमन, दम लागला तर काय करशील? 1 आठवडा झालाय पंप संपून. औषध संपलेलं लपवत नको जाऊस ग. अगं हे घे. हे काय? काळे पाव. अरे हा जळलाय का आज जरा? मॉम, हा, दॅट्स कॉल्ड RYE राय ब्रेड. आणि फोकनी खा. सॉरी ग तायडे. एनिवे डॅड, देयर इज अ गुड न्यूज. मोमो इंडियात येते. मोमो? मोमो, राव अंकलची मुलगी. कम ऑन डॅड, राव अंकल तुमचे कलीग. ओ मोमो. Yes, big businessman in USA now. So the point is, मोमो 4 वर्षांनी इंडियात येते आणि मी तिला आपली फॅमिली फ्रेंड म्हणून इथे राहायला बोलवलंय. ऍक्च्युली त्यांचा बंगलो आहे जुहू बीचवर. तिथे ती एकटीच राहणार होती, पण तिथे एकटी राहण्यापेक्षा इथे आपल्याकडे येऊन राहील. आणि जर आपलं घर, इथली माणसं तिला आवडली तर त्यांच्या बिझनेसमध्ये आपल्याला पार्टनरशिप मिळालीच म्हणून समजा. सो मोमो आपली फक्त गेस्ट नाहीये, आपली $1 मिलियन लॉटरी आहे. लॉटरी. अरे वा, मिलियन. मस्त. जर हे डील क्रॅक झालं तर आपण डॉलर्स मध्ये बिझनेस करणार लवकरच. रॉली, ओमकार और मोमो में बात बननी चाहिए. तर आपलं $1 मिलियन डील क्रॅक झालंच म्हणून समजा. अगं तायडे, मालविका, अमेरिकेतला बिझनेस कशाला पाहिजे त्याला? आपला एवढा चांगला मोठा बिझनेस आहे, नंतर त्याचाच होणार आहे ना तो. ज्यातलं आपल्याला काहीच कळत नाही त्यात आपण काहीच बोलू नये. मिसेस खानविलकर. सो डॅड, तुम्हाला कसा वाटला प्लॅन? मस्त. एक अत्यंत महत्वाची गोष्ट सांगते. हा प्लॅन ओमकारला कळता कामा नये. मी मोमो आणि ओमकारला एकत्र आणायचा प्रयत्न करते, ही गोष्ट ओमकारला कळता कामा नये. नाहीतर काय होईल, मोमो बरोबर बोलताना चालताना ओमकार उगाच अनकम्फर्टेबल असेल, है ना? बेबी, अपनी शादी का क्या? हो ग, 2 वर्ष झाली असंच राहत होतो आपल्याकडे. मॉम, खा तू, हं? यात पडू नकोस. केव्हा येणार आहे मोमो? ओ माय गॉड, माय गॉड, तासाभरात फ्लाईट लँड होईल तिची. ओमकारच जातो आणायला. हो, मला काही बोलला नाही तो. कारण यातलं त्यालाच काही माहिती नाहीये. वन इम्पॉर्टंट थिंग, फ्लाईट लँड झाल्यापासून ते घरी येईपर्यंत आपल्या $1 मिलियन मोमोला ओमकार शिवाय दुसरा कुठलाही पुरुष दिसता कामा नये. आई 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 ऐक ना, मॉर्निंग. मला जरा उशीर झालाय. मॉर्निंग मॉर्निंग. मला उशीर झालाय, ऑलरेडी 9:45 झालेत. ओके. अरे थांब, तू खाऊन जा. ए, दूध द्या ना याला. नाही नाही नाही, दूध नको. का? ओम ओम, कुठे निघालायस? अगं एक अर्जंट काम आहे मला, जातो. मग पोस्टपोन कर, कारण त्याच्याही पेक्षा अर्जंट काम माझं आहे तुझ्याकडे. काय? अरे आज मोमो येते इंडियात. मोमो काय? मोमो आपल्या राव अंकलची मुलगी US ला असते. ओके. काय आहे, ती 4 वर्षांनी इंडियात येते आणि तिची सगळी फॅमिली तिकडे. इकडे आपलं असं कोणीच नाहीये तिच्याकडे. सो शी इज आवर स्पेशल गेस्ट. मी तिला आल्यावर भेटतो. नाही, तू तिला एअरपोर्टवर आणायला जातोयस. ऍक्च्युली मी गेले असते, पण दिवसभराच्या माझ्या सगळ्या मीटिंग्स लाईन्ड अप आहेत. आय कांट हेल्प इट. आय कांट गो. प्लीज
शी इज आवर स्पेशल गेस्ट. आणि ऐक, आपली मोठी गाडी घेऊन जा. काय ना, नुसतं ड्रायव्हर बरोबर तिला बोलवणं बरोबर दिसत नाही. सो थँक्यू. आणि हा, ब्रेकफास्ट करून जा. रॉकी. येस बेबी. कैसा है? इसके लिए ना दिन का 16 अंडा खा और 4-5 बार प्रोटीन शेक पीना तो जरूरी है. काय बोलता सर? गरीबाला कसं परवडणार एवढं सगळं? अरे मैं एकदा पीना और वो मेलन अच्छा होता है. हाँ. ओके सर, ओके सर. सर हमारे पास अगर प्रोटीन शेक के फ्री सैंपल्स होंगे ना तो मुझे मी पण. हेलो. गुड मॉर्निंग सर. मॉर्निंग मॉर्निंग. या लवकर काढा गाडी, निघायचंय आपल्याला. हो हो. काय झालं सर? काही प्रॉब्लेम? ते मालविका ताईने एक गेस्टला इंटरनॅशनल एअरपोर्टवरनं पिकअप करायला सांगितलंय. ॲक्च्युली खूप इम्पॉर्टंट गेस्ट आहे, पण मला दुसरं एक काम आहे. सर एवढंच ना, तुम्ही काही काळजी करू नका. हा सेवक आहे ना तुमचा. मी काय करतो, म्हणजे तशी माझी कामं आहेत बरीच इथे, ती मी नंतर करतो. मी आधी जातो एअरपोर्टवरून, आपल्या गेस्टना रिसीव्ह करतो आणि त्यांना इथे ड्रॉप करतो. तुम्ही काहीही काळजी करू नका. मोहित अरे, इम्पॉर्टंट गेस्ट आहे, सो कोणीतरी घरचं गेलं पाहिजे. सर आता असं बोलून तुम्ही मला पर्क करू नका सर. म्हणजे मी या घरचंच आहे असं मी स्वतःला समजतो बरं का. म्हणजे आपल्या कंपनीच्या सगळ्या गेस्टना मी स्वतः एअरपोर्टवरून पिकअप करतो, ड्रॉप करतो. आपल्या घरच्या गेस्टना सुद्धा मी रिसीव्ह करायला जाईन ना. तुम्ही काही काळजी करू नका, तुम्ही निश्चिंत राहा. ओके ठीक आहे, तू जा. फक्त एक बुके घे. ओके ओके. आणि मी फ्लाईट डिटेल्स मेसेज करेन तुला. ओके सर 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 साधारण कितीपर्यंतचा बुके घेऊ? नाही आहे म्हणजे ठीक आहे. चांगला महागातला, ताईच्या स्टेटसला शोभेल असा बुके घे. हो. महागातला. एक तुला नंबर माहिती आहे बुके तिचं घेतो. कसं आहे ते. सर सर अजून एक महत्वाची गोष्ट. या. इम्पॉर्टंट गेस्ट आहेत ना. या ऍक्च्युली ओ या. ओके, तुझ्या गाडीची किल्ली दे. माझ्याकडे हे घ्या, हे घ्या. येस. ओके येस सर. सेफ ड्राईव्ह सर. हा येस. सांभाळून जा. हो काही लागलं तर फोन करा सर. हो हो. या. हाय स्वीटू. थँक गॉड मी तुला मिस केलं असं वाटलं मला. ऐक ना स्वीटू, काय अगं ऐक ना, मला लेट झाला कारण खूप उशीर झाला, ट्रॅफिक होतं. आता इतकं ट्रॅफिक. हॅलो ऐक ना. हा That's great. Superb. Don't worry, I'll get in touch with her. Yes. Dad, the news is Momo safely Indiaत लँड झालीये. तिच्या अमेरिकेच्या ऑफिस मधून फोन होता. And she's excited. अरे वा, छान. आय एम ऑल्सो एक्साइटेड. मेलन. I'm also excited. Oh my God. ओम आतापर्यंत एअरपोर्टला तिला भेटला असेल आणि ओम बिंग ओम त्याने तिला इम्प्रेस केलं असेल, आय एम शुअर. हे बिझनेस डील क्रॅक होणार
आणि आपला बिझनेस US ला पोहोचणार. आय एम एक्साइटेड. Papa, I just landed. Papa, किती हॉट आहे इथे. तुम्ही ऑल ओव्हर मुंबई मध्ये ना AC लावून टाका. खूप हॉट आहे इथे. Papa, I need a AC. Papa, कार अजून आली नाहीये. And people are so tacky. Papa, कार आली मी तुम्हाला कॉल करते, okay? Yes, Papa, love you, Papa. Yes, love you. हॅलो, खानविलकरांचे गेस्ट ना? Yes. मिस मोमो. Yes. हॅलो, मी I know you, Omkar. Good to see you. माझ्यासाठी. Thank you. Come on. हा या. हॅलो. मालविका खानविलकर. येस, मालविका बोलते. मी आरटीओ डिपार्टमेंट मधून ऑफिसर बोलतोय. कार स्टेशनच्या बाहेर मधोमध रस्त्यावरती पार्क होती. त्या कारच्या नंबरवरून तुमची डिटेल्स मिळाली. विच कार? सिल्वर कलरची 589. डॅड, येस बेटा. आपली व्हाईट कलरची छोटी गाडी स्टेशनला कशी गेली? रस्त्यात उभी आहे ती. आपली व्हाईट कलरची हा, छोटी गाडी स्टेशनला? रॉकीला विचारलं का? रॉकी यावे जिम मध्ये असतो. हॅलो, ड्रायव्हर आहे का तिथे? नाही, इथे कोणीच नाहीये. तुमची कार आम्ही आरटीओ ऑफिसला घेऊन आलो आहोत. तुम्ही इथे फाईन भरा 23,500 आणि कार घेऊन जा. हा, दॅट्स ओके. दादू. येस मॅडम. व्हाईट कलरची छोटी गाडी आज कोण घेऊन गेले? ओंकार दादा घेऊन गेले असते. ओंकार घेऊन गेला? सकाळी ओंकारला तुमच्या समोर मी सांगितलं होतं ना, मोठी गाडी घेऊन जा, नवीन. हो. तरी तो मोमोला आणायला छोटी गाडी का घेऊन गेलाय? गॉड, हा ओंकार ना कधी कधी मॉमचा मुलगा असल्यासारखा वागतो. नाही तर काय. गाडी जर ओंकारने नेली असेल तर ती एअरपोर्टला असणं अपेक्षित होतं. स्टेशनला कशी गेली? तू बोलला का नाही तुला एवढं लागलंय ते? हे तू डायरेक्ट ट्रेन मध्ये चढलीस ग? वेळ दिलास का मला काही सांगायला? सॉरी. इट्स ओके, फार नाही लागलाय. आणि खरंच सॉरी. तिकीट सर. तिकीट मॅडम. यांचं कुठे? माझं दिलंय ना, मी आहे. अहो हे तुमचं आहे ना, यांचं कुठे? मीच दिलं ना, मग माझंच तिकीट आहे हे. कुठे आहेस तू? नेक्स्ट स्टेशन नागपूर. तू ट्रेन मध्ये काय करतोयस? हो, फोन ठेवा आधी. तुम्ही विदाउट तिकीट प्रवास करताय ना? ओमकार, तू ट्रेन मध्ये काय करतोयस? आणि तो जो कोण माणूस आहे त्याला म्हणा, अख्खी ट्रेन विकत घेऊ शकतो आपण. खानविलकर सोबत. हो सांगतो. आणतो. जरा काहीतरी गोंधळ आला, देतात ते. एकच मिनिट. ओमकार, कोण आहे तुझ्या बरोबर? यावेळी तू एअरपोर्टला मोमोला पिकअप करायला असणं अपेक्षित होतं. हॅलो मालविका. मी फाईन भरतो. किती भरायचं मला सांगा. 250 रुपये. ओके. मॅडम, हे घ्या तुमचं तिकीट. हा, काय झालं? वॉलेट गाडीत राहिलंय. सुमनचं औषध घेऊन ये.
आता कारण देऊ नका. हे बघा, तुमच्याकडे फाईन भरायला पैसे नाही आहेत ना, मग तुम्हाला पोलीस स्टेशनला यावं लागेल. अहो नको, जेल वगैरे काय. खरंच गाडीत राहिलंय वॉलेट. मी तुम्हाला पैसे देतो. चर्च गेट आहे ना, तिकडे गेल्यावर पैसे देतो. तुम्ही नंबर घ्या ना माझा. अहो गाडी कल्याणची आहे, चर्चगेटला कशी जाणार ती? हे बघा, तुम्ही चला, पोलिसांकडे चला. नाही, मी देते सर. नाव बोला, कोणाच्या नावाने फाड्याची पावती? ओमकार खानविलकर. खानविलकर.